झी 24 तासच्या बोल बिंदास या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या मनात काय बिंदास्त आहे ते काय बिंदास्त बोलणार आहेत हे आपण आढावा घेणार आहोत। सांगोलामध्ये आज बाजारचा दिवस आहे, त्यासाठी हे लोक बाजाराला आलेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय काय वाटतंय। इलेक्शन चालू आहे, कोण निंबाळकर का मोहिते पाटील? माढ्यात टप फाईट होईल टप काय वाटतंय? मोहिते निंबाळकर येणार। हा, त्याची कर्तबगारी आहे तशी, त्याचं वातावरण तसलं आहे। माढ्यात काय वाटतं, निंबाळकर का मोहिते पाटील? मोहिते पाटील वाटतं, पण काय ते कसं पहिल्यापासून असल्यामुळं वाटते, बाकीच काही नाही। आमचं निंबाळकरला मतदान आहे। जरी इथलं दुसरं कोणी निवडून आलं अपक्ष वगैरे कुठलं, तर त्याचा वर जाऊन उपयोग नाही होणार। आणि आता ज्या निंबाळकरनं भरपूर कामं पण केलेली आहे ती। माझं मतदानच नाही, माझं मतदानच नाही, माझं मतदानच नाही, अहो नाही मतदान। 28 वर्षात कधी नदीला पाणी आलेलं मी बघितलं नव्हतं। निंबाळकर 100% येणार आहे। आता आम्हाला काय माहिती, मतदान करताय का नाही? ऐकलंय तर काय निवडणुकीत उभारले एकमेकाची विरोधात? राजकीय कुठं आम्हाला काय माहिती। मोदी सरकारनं आम्हाला 2 रुपये देऊन बसा जाग्यावर म्हणून सांगितलं, मग दुसऱ्याला मत कशाला, मग दुसऱ्याला मत कशाला, आमच्या सरकारला दे। मी त्याच्या विरोधात आहे, मोदींच्या। मी त्याच्या विरोधात आहे, मोदींच्या। निंबाळकर का मोहिते पाटील? कोण? मोहिते पाटील कशामुळे 1 नंबर येणार, हलगी लावून काय ना करू दे त्यानं, पण त्याचा झेंडाच लागणार, तुरा लागणार आहे, वर चढणार आहे, खाली नाही। हा बघा तुम्ही हलगी लावून। लिंबाळकर आम्हाला पाहिजे होतं, लिंबाळकर आम्हाला पाहिजे होता पाणी सोडायला। मोहिते पाटील का पाणी सोडतो? हा, आम्हाला लिंबाळकर येईल वाटते। हा, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेची माणसं आहे, थेट, बाकीच कोण माहित नाही। काय वाटतंय बाया? निंबाळकर का मोहिते? मोहिते पाटलांच्या हवा। कशामुळे मोहिते पाटील? मोहिते पाटलाशिवाय चालणारच नाही काय। काय पण काय मोहिते पाटील? मोहिते पाटलांनी पवार साहेबाच्या गटात उडी मारल्यामुळे चांगलं झालं त्यांचं। निंबाळकरने काय काम केलं इथं माड्यात? काहीच काम केलं नाही माड्यात। आम्ही तर बघितलंच नाही, एकदा आलेला आत्ताच दाखवतो तो आणखी।